चंद्रपूर पोलीस भरतीसाठी जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने उमेदवार शहरात दाखल होत आहेत। बाहेर गावाहून येणाऱ्या उमेदवारांना राहण्याची अडचण भासू नये यासाठी तुकम येथील शिवगड कार्यालय, एसटी वर्कशॉप चौक, पंचवटी लॉनजवळ निःशुल्क निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी केवळ राहण्याचीच नव्हे तर उमेदवारांसाठी जेवण आणि चहाचीही निःशुल्क सोय करण्यात आली आहे। स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात उमेदवारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। त्यामुळे दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बराटे 9049600555, सचिन भेंडे 9028369444, व्यंकटेश श्रीकोटवार 9763638609, चेतन कोरखे 7020486281, सन्नुभाऊ वानखेडे 7038624915। माझे नाव आयुष पंडितराव खंडारे, राहणार ब्राह्मणवाडा फाटक, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। चंद्रपूर येथे पोलीस भरती प्रक्रियेत आम्ही आलेले असल्यात इथे शिवगड येथे जयदीप भाऊ यांनी निःशुल्क राहण्याची व्यवस्था, आधी ग्राउंडवर मुलं राहत होते, आता चांगली इथं त्यांनी जयदीप भाऊंनी राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व पूर्ण व्यवस्था निःशुल्क केलेली आहे। तरी ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी शिवगड कार्यालय येथे यावे। मी प्रथमेश पंडितराव बोरवा, राहणार थोगाविपरी, चंद्रपूर जिल्ह्यात भरतीला आलो होतो। बाहेर रूमचे रेंट पाहिले तर खूप महाग होते, तर मग दादाजी इथं शिवगड कार्यालयामध्ये आलो। इथं राहण्यापिण्याची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आहे, जेवायची व्यवस्था आहे। तर मी इथं एक दिवस अगोदर येऊन थांबू शकता मस्तपैकी। तर कोणाला यायचं असेल तर शिवगड कार्यालयामध्ये चंद्रपूर जिल्हा येऊ शकता। हा, इथं सर्व निःशुल्क आहे, बिना पैसे न देता तुम्ही राहू शकता तिथं भरतीचा एक दिवस अगोदर येऊन। निखिल मधुकर पगार, नाशिक जिल्ह्यावरून आलो आहे। आल्यानंतर मी स्टेशनला आलो ना, बाहेर निघतानाच दादांचा बोर्ड बघितला, तर मग मी तसा आलो इथे। आल्यानंतर दादांनी व्यवस्थित पाणी वगैरे, चहा, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित दिल्या, सगळं विचारपूस केली, तर एकदम मस्त वाटलं। आणि इथे आल्यानंतर वरती आलो, सगळी सोय वगैरे एकदम व्यवस्थित केलेली आहे, जेवणाची, त्याची, राहायची, सगळ्या गोष्टी एकदम भारी आहे, काही टेन्शन नाही। माझं एवढंच सांगणं आहे, बाकीच्या सगळ्या मुलांनी सुद्धा इथे यावं, दादांच्या सेवेचा लाभ घ्यावा। दादा जे करताय ना ते खूप चांगल्या पद्धतीत काम करताय। दादांना मी फक्त थँक्यूच बोलू शकतो। धन्यवाद। माझं नाव गजानन भगवान दळवे, राहणार वडेपुरी, जिल्हा नांदेड। मी आज ते पोलीस भरती, उद्या आमची पोलीस भरती असल्यामुळे आम्ही आज दाखल झालो। रेल्वे स्टेशनला आले तर दादाचे आम्हाला बाहेर बोर्ड लावले दिसले, त्या बोर्डच्या आधारे आम्ही विचारत या दादाच्या शिवगड कार्यालय ठिकाणी आम्ही इथं आलो। या ठिकाणी आल्यानंतर खरंच आम्हाला एक चांगलं या प्रकारे जणू आमचं घर असल्यासारखं इथं वाटलं। आणि इथं दादानं पूर्णपणे मुलांची, राहण्याची, जेवणाची अतिशय योग्य प्रकारे इथे सुविधा केली। त्यामुळं आम्हाला पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची बऱ्याच प्रमाणात इथे आमची गैरसोय टाळण्यात गेली। त्यामुळे आम्ही उद्या चांगलं जे आमचं फिजिकल होणार आहे, त्यामुळे आम्ही उद्या खरंच एक प्रकारे आणि चांगल्या प्रकारे देऊ शकाल अशी आम्हाला आशा आहे। जयदीप दादा रोडे यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण की या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आमची सुविधा केली आहे। असंच आता इथून पुढे येणाऱ्याही पुढल्या 2-3 तारखेमध्ये जो दिवस चालणार आहेत ग्राउंड, येणाऱ्या आपल्या सर्व भाऊ-बहिणींनी या योजनेत आपल्याचा खूप प्रमाणात व्यवस्थित लाभ घ्यावा, हेच मी आवाहन करतो। रस्त्याच्या कडेने येऊ लागलो होतो, त्यांनी विचारलं आम्हाला कुठे चालले, आम्ही सांगितलं त्यांना की इथं जा, त्यांनी व्यवस्था केलेली आहे। आदरणीय जयदीप भाऊ रोडे यांनी व्यवस्था केलेली आहे, पोस्टर लावलेले आहेत, खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी नमस्कार, जय महाराष्ट्र। मी जयदीप प्रकाशराव रोडे। संकल्पनाचं कारण असं होतं की मी नागपूरवरून येत होतो, रात्री 1-1:30 वाजता एक कार्यक्रमासाठी गेलतो। तर ट्रॅफिक ऑफिस जवळपाशी जेव्हा मी आलो तिथे, तर कमीत कमी 60-70 मुलं नाही का आपल्या फुटपाथवर बसलेले होते। 30-40 पोरं, कोणी
असेच उघडे झोपलेले होते, कोणी टॉयलेट करत होतं काय. मी म्हटलं भाऊ काय झालं, इथं थांबलो. मी विचारलं अरे कुठून आले तुम्ही, काय करता इथं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही चंद्रपूरला जे पोलीस भरती सुरू आहे त्या पोलीस दलात दाखल होण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर मी म्हटलं अरे मग काय इथं रस्त्यावर बसून कसं होईल. आता काही काही एक दोन मुलं ना तिथं असे भिंतीला लावून असे झोपत होते, डुलक्या मारत होते. आता मी इथं निघून गेलो, पण मी रात्री आल्यावर मला काही झोप लागली नाही रात्रभर. मला वाटलं की काहीतरी केलं पाहिजे यांच्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही एक संकल्पना आली डोक्यात की आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावात, महाराष्ट्रातून विविध जागेतून, गावाखेड्यातून मुलं हे येत आहे चंद्रपूरला. हे काही खूप श्रीमंत मुलं नाही आहे या भरतीसाठी आलेले आहे काय. मी जेव्हा त्या मुलांशी बोललो होतो त्यांना मी म्हटलं अरे हॉटेल काय बरं भाऊ, आमच्याकडे पैसे कुठे आहे, आम्ही जेवण सुद्धा नाही केलं. मग माझ्या डोक्यात आलं, मी माझ्या काही मित्रांशी बोललो आणि त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे भाऊ तुम्ही विचार करा. मग मी विचार करून असं म्हणलं की बाबा चला आपण काहीतरी करूया. तर मग मी यांची राहण्याची व्यवस्था केली आणि खाण्याची व्यवस्था केली. टॉयलेट्सची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता यांचा टॉयलेटचा आणि झोपेचा. सकाळी 3 वाजता हे पोरं जातात इथून आणि 4-4 वाजेपर्यंत तिथं राहतात. लघवी नाही, टॉयलेटसाठी नाही, पोटी करता येत नाही, काही नाही. हे मूलभूत कारण आहे. ते पोरं काय भरती देईल जेव्हा यांना 2-3-4 तास विश्रांती देखील भेटत नाही. तर त्याच्यासाठी हे उपक्रम मी सुरू केला आणि याच्या मागे मी स्पष्ट सांगतो की हा काही राजकीय कार्यक्रम कोणाचं असं काही नाही आहे. हे मला रात्री ते जाणवलं. एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून माझ्याकडून झालं पाहिजे, समाजाला काही देणं असते, तर त्याच्यासाठी हे मी सुरू केलेलं आहे. नक्कीच बिलकुल आम्ही त्याच्या तयारीत सुद्धा लागलेलो आहे. कारण की आता मुलांची भरती माझ्या माहिती अनुसार 24 तारखेपर्यंत आहे आणि 24 तारखेनंतर मुलींची आहे. आम्ही आमचे होल्डिंग्स लावलेले आहे. आम्हाला जे जे कॉन्टॅक्ट्स करतात किंवा आमचे जे व्हॉलंटियर्स आहे त्यांचे नंबर देखील टाकलेले आहे. त्यांना फोन आला तर त्यांची व्यवस्था आम्ही करत आहोत आणि नक्कीच करणारही आम्ही. कारण की मुलांपेक्षा मुलींचं थोडंसं जास्त प्रॉब्लेम असतो. ते जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही नियोजन करतो त्याचं. काही विद्यार्थ्यांची अशा मागण्या होत्या की तिथून पोलीस स्टेशन आपलं जे वाहतूक विभाग आहे तिथून इथपर्यंत काही विद्यार्थी पैदल येतात किंवा ॲटो करून येतात, काहींना मिळत पण नाही. तर त्याच्यासाठी काही येण्याची व्यवस्था करता येईल का आपल्याला? नाही आम्ही केलेली आहे. आमचे कमीत कमी आम्ही 5-6 ॲटो हायर केलेले आहे आणि तेही बिचारे जे ॲटोवाले आहे तेही आमच्याकडून काही पैसे घेत नाही आहे. आणि जर त्यांना पाठीवर बॅग टाकून बाहेरगावचं पोरगा किंवा त्या रस्त्याने दिसला तर ते विचारतात आणि आणून सोडतात इथे. उमेदवारांसाठी काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे माझं हेच आहे की आम्ही एक चांगल्या दर्जाची व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे आणि मी आव्हान असं करणार की पोलीस दलात सामील होण्यासाठी जे कोणी महाराष्ट्रातून, गाव खेड्यातून, जिथून महाराष्ट्रातून कुठूनही येत असेल तर त्यांनी आम्ही फ्लेक्स लावलेले आहे, बोर्ड्स लावलेले आहे, त्याच्यावर आमचे फोन नंबर्स टाकलेले आहे. त्यांना कॉन्टॅक्ट केला तर आम्ही आमचा माणूस त्यांना घ्यायला जातो आणि घेऊनही येतो आणि त्यांनी ही सुविधांचा लाभ घ्यावा, बस एवढंच आव्हान आहे. दुसरी गोष्ट, हे जे कार्य आहे कोणी असं नाही समजावं की हे राजकीय काही हेतू किंवा राजकीय कार्यक्रम आहे म्हणून. सामाजिक बांधिलकीला घेऊन आणि आम्हाला समाजसेवा करायची आवड आणि इच्छा आहे. पुढे चालून समाजाला आमचं काही देणे आहे म्हणून हे कार्य आम्ही सुरू केलेलं आहे. नमस्कार. जय